3 तासाचं पिक्चर पाहायला गेलो, राईट. त्यानंतर आता माझ्या कॉलेजला जे विद्यार्थी आहेत त्यांना कशी सवय आहे ते सिरीज पाहतात, अर्ध्या तासाचे हे पाहतात, ते सिरीज पाहतात. आणि जे शाळेचे पोरं आहेत ते ऑलमोस्ट 15 सेकंड्सचे काय करतात, मॅक्सिमम रील्स बघतात. आणि जे अतिशय लहान पोरं आहेत जे 3-4 वर्षाचे आहेत सध्या, ते तर एकदम 5-5 सेकंदानंतर ते त्यांचा स्क्रोल करतात, राईट. म्हणजे काय होत आहे की एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करून पाहण्याचा तुमचा जो वेळ आहे तो हळूहळू काय करण्यात येत आहे, कमी करण्यात येत आहे. हा आपल्या लक्षातच येत नाही. तुम्ही कधी सहजा बाहेर जाऊन पहा, तुम्हाला सिग्नलवर दिसतील की सिग्नलचा टायमर किती कमी होत आहे, काय होतं याच्याशी लोकांना काही घेणं कसं नाही. लोक इकडे तिकडे पाहत आणि झटकन निघून जातात. काय कारण की पेशन्स नावाची गोष्ट सध्या समाजामध्ये राहिलेली नाही. खूप काही हार्डवर्क करायची गरज पडणार नाही आहे मला IAS किंवा क्लास 1 ऑफिसर बनायसाठी. मला माझ्या बेसिक ज्या सवयी आहेत त्या ॲज अ ह्युमन बिईंग ज्या असल्या पाहिजे त्या ठेवावं लागणार आहे. मी ऑटोमॅटिकली सक्सेसफुल बनणार आहे, कारण की बाकीचे लोक त्या गोष्टी करत असतील. तुम्ही सिग्नलवर गेल्यावर तुम्हाला समजेल की म्हणजे आज सकाळी मी परत इथे येताना मी ऑब्झर्व केलं की एका गाडीवर आई बसलेली आहे आणि त्या आईच्या मागे तिचा मुलगा बसलेला आहे. सिग्नलवर 15 सेकंद बाकी होते. रेड म्हणजे काय असते, आपल्याला थांबायचं आहे. त्या ह्याच्यातही त्या आईने काय केलं की इकडे तिकडे बघितलं, बाकीकडनं गाड्या आहेत, त्या काकूंनी गाडी काढली आणि त्या निघून गेल्या. याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला असेल, त्यांचा वेळ वाचला 15 सेकंदाचा, त्या निघून गेल्या. पण यातून तो मुलगा काय शिकला की सिग्नल तोडला तर चालते. का बरं, कारण की माझ्या आईने सिग्नल मेरी माँ ने सिग्नल तोड़ा, इसका मतलब ये है कि सिग्नल तोड़ा तो चलता है. और मग या छोट्या छोट्या सवयी काय होतात, आपण ऑब्झर्व करून काय करतो, शिकत जातो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहे ते तुम्ही ऑब्झर्व करणार. प्रत्येक जण देवाची पूजा करते है ना. बरं, किती लोक गजानन महाराजची पूजा करतात? एवढेच लोक. देव गजानन महाराज देव आहे ना, मग सगळ्यांनी करायला पाहिजे ना. काही लोक साईबाबांची करत असतील है ना, काही लोक गणपतीची करत असतील है ना, आहे ना, काही भवानी मातेची करत असतील, बरोबर आहे. प्रत्येकाचा देव हा काय आहे, वेगळा आहे. हे तुम्ही कोणी ठरवलं की कोणत्या देवाची पूजा करायची? गजानन महाराजची पूजा करायची आहे किंवा गणपतीची पूजा करायची आहे, हे तुम्ही केव्हा ठरवलं? तुम्ही काय केलं की तुमच्या घरात तुमची आई कुणाची पूजा करते, बाबा कुणाची पूजा करते, माझे बहीण भाऊ कुणाची पूजा करतात, माझे काका भाऊ कुणाची पूजा करतात, घरी काय करतात. म्हणजे काय, घरी जे होणार आहे ते ऑब्झर्व करतो आपण आणि ते ऑब्झर्व करून आपण स्वतःमध्ये ते काय करतो, इम्प्लिमेंट करतो. पण इथून थोडं अवेअर व्हा की जे गोष्ट मला करायची इच्छा आहे ते करताना मी पहिले त्या गोष्टीबद्दलचं काय करेन, नॉलेज घेईन. काल भरून निघाल्यानंतर काय झालं की मला संध्याकाळी घरी गेलं, मला बोलवलं की बाबा आपण आईस्क्रीम घ्यायला जाऊ. मी म्हटलं ठीक आहे, बस गाडीवर. तर गाडी काढताना माझ्या घरात एक मांजर बाहेर निघाली आणि तिने रस्ता क्रॉस केला. तर तो मला म्हणे की बाबा या साईडने जाऊ आपण, आता या साईडने जाऊ. म्हटलं का बरं? या साईडनी कॅटनी रस्ता क्रॉस केलाय. म्हटलं मग असं म्हणतात म्हणजे की बा जर कॅटनी रस्ता क्रॉस केल्यावर आपण जर तो रस्ता क्रॉस केला तर 7 days मध्ये आपल्यासोबत काहीतरी बॅड होऊ शकते. आणि मी म्हटलं त्या मांजरनं रस्ता क्रॉस केला आणि आपण जर तो रस्ता क्रॉस केला त्या मांजरीसोबत किती दिवसात खराब होऊ शकते. म्हणजे तिच्यापेक्षा आपले पाप जास्त आहे माणसांचे, राईट. मग मी त्याला एक साधी गोष्ट सांगितली. म्हटलं शिवाय ती गोष्ट लक्षात घे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, खूप महत्वाची गोष्ट आहे. वाटत असेल तर तुमच्याजवळ लिहून घ्या की जिस चीज को हम जानते हैं उसको हमने मानना चाहिए. ज्या गोष्टीला आपण ओळखतो, जी गोष्ट आपल्याला माहीत आहे त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, त्याला मानलं पाहिजे. त्याच्याप्रती आपल्याबद्दल काय असलं पाहिजे, श्रद्धा. जिस चीज
जिसको हम जानते हैं उसको हमें मानना चाहिए, और जिस चीज़ को हम मानना चाहते हैं, जिस चीज़ को हम मानना चाहते हैं उसको जानने की हमने कोशिश करली. त्या गोष्टीवर मला विश्वास ठेवायचा आहे, त्याला ओळखण्यासाठी मी काय केलं पाहिजे?